पाकिस्ताननं शिमला करार रद्द करण्याची घोषणा केली। त्या शिमला करारात असं कोणती पाकिस्तानची जमेची बाजू आहे? काश्मीरच्या मुद्द्यात दोन देशाशिवाय तिसऱ्याची युती चालणार नाही असं आधी होतं। आता शिमला करार भारताने रद्द केला तर चीनची साथ घेण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न करेल का? पाकव्याप्त काश्मीरमधून 62 बिलियन डॉलर्सचं इन्व्हेस्टमेंट केलेला चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असल्यामुळे नक्कीच जर भारताचा पाकिस्तानशी मुकाबला त्या ठिकाणी झाला तर चायना सामरिकदृष्ट्या पाकिस्तानला मदत करू शकतो। आणि जर खरोखरच भारताचं पाकिस्तानशी युद्ध झालं तर पूर्वेकडून आणि उत्तरेकडून चायनाला आयती संधी मिळेल भारतावर कुरघोडी करण्याची। आणि हेच सगळं गणित लक्षात घेऊन आता चायना आणि पाकिस्तान एकत्रितरित्या भारताविरुद्ध रणनीती आखू शकतात। आणि याचाच भाग म्हणून शिमला कराराला एक प्रकारे रद्द करण्याचा निर्णय पाकिस्तानने त्या ठिकाणी घेतला असेल। कारण शिमला कराराच्या एका क्लॉजच्या अनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यामधले जे मुद्दे आहेत ते केवळ चर्चेच्या माध्यमातून आणि शांततेच्या माध्यमातूनच त्या ठिकाणी जे सॉर्ट आउट करावेत आणि तिसऱ्या कुठल्याही पक्षाचा किंवा एक प्रकारे मध्यस्थीचा त्या ठिकाणी प्रयत्न करू नये अशा प्रकारचा शिमला करारमधला क्लॉज होता। आणि आता हा क्लॉज हटवल्यामुळे एक प्रकारे पश्चिमेकडून पाकिस्तान तर पूर्वेकडून आणि उत्तरेकडून चायना दोन्ही बाजूंनी भारतावर जे आहे अटॅक करू शकतात आणि भारतावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात। हे सगळं गणित लक्षात घेता शिमला करारामधला एक प्रकारे महत्त्वाचा क्लॉज ज्याच्या माध्यमातून तिसऱ्या पक्षाची एंट्री ही भारत पाकिस्तान वादामध्ये नसावी तो हटवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलेला असावा। काल मोदींनी दहशतवादी आणि पाकिस्तानी आकांना जमिनी गाळण्याचा इशारा दिल्यानंतर कारवाई सुरू झाली। अनंतनागमधील दहशतवादी आसिफ शेखचं घर स्फोटानं उडवलं तर आदिलचं घर बुलडोझरनं पाडलं। मोठ्या कारवाईआधी संकेत देणं सुरू झालंय का? प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये जे कोणी सामील होते ते आणि त्यांचे आका यांना आम्ही शोधून काढू, त्यांना आम्ही ट्रेस करू आणि त्यांना आम्ही पनिश करू। जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात ते असले तरी सुद्धा ही कारवाई आम्ही करू। म्हणजे ही कारवाई जर करायची असेल तर आमच्या सीमेच्या आत असणारे घरभेदी ऑन ग्राउंड वर्कर त्यांच्याविरुद्ध सुद्धा आम्ही कडक कारवाई करू। आणि सीमेच्या पलीकडे पाकव्याप्त काश्मीर असो किंवा पाकिस्तानमधले जे वेगवेगळे दहशतवादी संघटनांचे आका असतील, ISI असेल, पाकिस्तानचं लष्कर असेल त्यांच्याविरुद्ध सुद्धा आम्ही कारवाई करू। अशा प्रकारचा हा एक प्रकारे धमकी किंवा अशा प्रकारची जी आहे एक प्रकारे गर्जना नरेंद्र मोदी यांनी केली होती। आणि त्याच गर्जनेच्या अनुसार भारताच्या हद्दीमध्ये असणारे जे घरभेदी आहेत, ऑन ग्राउंड वर्कर्स आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली। त्याचाच एक प्रकार म्हणजे आदिल गुरी असो किंवा आसिफ शेख असो त्यांची घरं जी आहे ती जमीनदोस्त करण्यात आलेली आहे, IEDच्या माध्यमातून ते उडवून आणण्यात आलेली आहे। या दहशतवाद्यांच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी आहे स्फोटक मटेरियल त्या ठिकाणी सापडलेलं आहे। म्हणजे फक्त पहलगाम हल्लाच नाही तर जम्मू काश्मीरमध्ये भविष्यामध्ये आणखीन हल्ले करण्याची सुद्धा त्यांची योजना असू शकते। आणि त्या अनुषंगानं हा जो जमीनदोस्त करण्याचा प्रकार भारतीय लष्करानं आणि सिक्युरिटी फोर्सेसनं केलेला आहे त्याच्या माध्यमातून भविष्यातले काही आतंकवादी हल्ले आपण रोखले असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरू नये। आणि एक प्रकारे पाकिस्तान विरुद्ध पाक पुरस्कृत दहशतवाद्यांविरुद्ध भविष्यामध्ये जी जोरदार कारवाई होणार आहे त्याची सुरुवात अशा प्रकारच्या घरभेद्यांवर अटॅक करून आपण जर केली असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये। पहलगामच्या हल्ल्यानंतर आता भारतानं INS विक्रांत अरबी समुद्रात उतरवलंय। पाकिस्तानला हा थेट इशारा आहे का? आणि INS विक्रांत किती घातक आहे? पाकिस्तानला कशा प्रकारे नेस्तनाबूत करू शकते? पाकिस्तानच्या एकूण सामरिक शक्तीपैकी त्याची विकेस्ट लिंक म्हणजे त्यांचं नौदल आणि त्यांची सागरी सुरक्षितता। हेच ओळखून जर फुल फ्लेज्ड वॉर पाकिस्तान सोबत त्या ठिकाणी झालं तर नौदलाचा महत्त्वाचा रोल असणार आहे। आणि त्या ठिकाणी संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत ही विमानवाहू नौका अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकते। 36 बराक मिसाइल्स असो किंवा ब्रह्मोस सारखं सुपरसोनिक मिसाईल या विमानवाहू नौकेच्या माध्यमातून आपण वाहून नेऊ शकतो। याच्या सोबतीला 40 फायटर जेट्स म्हणजे एक प्रकारे जे आहे फायटर जेट्सला सुद्धा वाहून नेण्याची क्षमता या एअरक्राफ्ट कॅरियरमध्ये असल्यामुळे आणि या एअरक्राफ्ट कॅरियरच्या माध्यमातून 1500 किलोमीटरची स्ट्राईक रेंज असल्यामुळे पाकिस्तानची सर्वच बंदरं त्यातल्या त्यात ग्वादर बंदर असो किंवा कराची पोर्ट असो याला आपण टार्गेट करू शकतो। आणि ही संपूर्ण बनावटीची एअरक्राफ्ट
कॅरियर असल्यामुळे हा एक हुकमी एक्का भारतीय नौदलाकडे आहे आणि म्हणूनच पाकिस्तानवर दबाव निर्माण करण्यासाठी आणि जर गरज असेल तर पाकिस्तानच्या नौदलाला शरणागती भाग पाडण्यासाठी या INS विक्रांतची येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाची भूमिका असणार आहे आणि म्हणूनच भारतानं अरबी समुद्रामध्ये संपूर्ण भारतीय बनावटीची INS विक्रांत त्या ठिकाणी उतरवलेली आहे.